मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ माजली आहे। विषारी कफ सिरपच्या सेवनामुळे आतापर्यंत जवळपास 11 मुलांचा जीव गेल्याचं समोर आलंय। या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुद्धा घेतलेली आहे आणि त्याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। तुम्ही मुलांना कफ सिरप पाजताय की विष? कफ सिरपमुळे मध्य प्रदेशात 11 बालकांचा मृत्यू। कफ सिरपमध्ये 48% विषारी रसायनं। तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात घातक कफ सिरपवर बंदी। तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात घातक कफ सिरपवर बंदी। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लहान मुलांच्या मृत्यूच्या घटनांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे। मध्य प्रदेशातील छिंदवाडामधील 9 मुलांचा मृत्यू विषारी कफ सिरपच्या सेवनामुळे झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। या मुलांना साधा सर्दी, खोकला, ताप आला होता। त्यांना कोल्ड्रिफ आणि नेक्स्ट्रो डीएस नावाची एक कफ सिरप पाजण्यात आली होती। या कफ सिरपमुळे किडन्या निकामी होऊन बालक दगावल्याचा आरोप केला जातोय। शुरुआत सर उसको फीवर आया था। फीवर से उसको हमारे यहाँ के डॉक्टर ने सायरप दिया। सायरप से एकदम से परेशानी बढ़ गई, टॉयलेट रुक गई उसकी। टॉयलेट रुकने के बाद डॉक्टर के पास गए, डॉक्टर बोलता है कि इसको किडनी में इन्फेक्शन हो गया है। ये सारी चीजें हमारे साथ हो रही। मेरे बच्चे को अभी 1% भी आराम नहीं है। मेरा बच्चा वेंटिलेशन में जा चुका है, कुछ भी नहीं बोल रहा है। मेरी यहाँ बेटी वेंटिलेटर में है और स्थिति बहुत खराब है और अभी इलाज का कोई भी समाधान और कुछ भी नहीं हो पा रहा है। हम लोग बीमारी स्टार्टिंग में उसको तो फीवर आया था, सर्दी जुकाम हुआ था, बट अभी पता चला कि किडनी में इन्फेक्शन है और सर में सूजन है। कोल्ड्रिफ नावाच्या या कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोन या विषारी रसायनाची 48% भेसळ असल्याची पुष्टी तामिळनाडू सरकारनं केली आहे। त्यानंतर तामिळनाडू आणि मध्य प्रदेश सरकारनं कोल्ड्रिफ कफ सिरपवर बंदी घातली आहे। तर महाराष्ट्रात कोल्ड्रिफचा पुरवठा होत नसल्यानं राज्यातील पालकांना घाबरून जाण्याचं कारण नाही असं सांगितलं जातंय। सगळ्यात पहिली गोष्ट, डायथिलीन ग्लायकॉल खरंच कोणत्याच सायरपमध्ये नाही। 1 सेकंड की हे युजली औषधांमध्ये वापरणं कुठेच लिहिलेलं नाही आहे। इट इज ओनली फॉर इंडस्ट्रियल युसेज। आता फॉर व्हॉट पर्पज दे हॅव यूज रिअली डोंट नो। तर इट्स ऑलवेज पॉयझनस, नो डाऊट अबाउट इट। म्हणून त्यांनी डायथिल ग्लायकॉल तुम्ही गुगल करा, काही करा, त्याच्यावर लिहिलेलंच आहे इट्स ओनली फॉर इंडस्ट्रियल पर्पज। हे फायनली जाईल कुठनं तर इट हॅज टू फर्स्ट टार्गेट द किडनी। तर इट विल बी एक्सक्रीटेड थ्रू द किडनी 1। तर आता किडनीमधनं एक्सक्रीट होताना इट विल लीड टू लिटरली रिनल डॅमेजेस। दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही या घटनेची गंभीर दखल घेऊन कफ सिरप वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी लहान मुलांना औषध देताना विशेष काळजी घ्यावी। लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात। त्यामुळे 2 वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधं देऊ नयेत। कफ आणि सर्दीवर प्राथमिक उपचार म्हणून नैसर्गिक उपायांना प्राधान्य द्यावं। 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना देखील डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधांचे डोस द्यावेत। एकाच वेळी अनेक औषधं मिसळून देणं टाळावं, अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्यात। कफ सिरप सेवनामुळे मुलांचा मृत्यू झाल्याच्या आरोपांची चौकशी नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत सुरू झाली आहे। आरोग्य अधिकाऱ्यांच्या टीमनं घटनास्थळी भेट देऊन खोकल्याच्या अनेक औषधांचे नमुने गोळा केलेत। राजस्थान सरकारनंही या प्रकरणात चौकशी समिती नेमली आहे। याबाबत ICMRचा अहवाल आला की हे बालमृत्यू कफ सिरपच्या सेवनानं झालेले की नाही हे स्पष्ट होईल। मात्र तुर्तास पालकांनी आपल्या मुलांना औषधं देताना अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। जितेंद्र शिंगाडे सह रिद्धी म्हात्रे, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।